विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा अभ्यासाची प्रमुख अंगे या विषयाचा विचार करणार आहोत। यामध्ये ध्वनिविचार, व्याकरण, अर्थविचार आणि शब्दसंग्रह या 4 प्रमुख अंगांचा विचार या ठिकाणी इथे करणार आहोत। ध्वनिविचाराचा विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी कोणतीही मानवी भाषा मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनीने बनलेली असते आणि ध्वनीचे उच्चारण, ध्वनीचं श्रवण भाषा व्यवहाराचा प्रमुख आधार आहे। मानवाला आपल्या मुखावाटे असंख्य प्रकारचे ध्वनी निर्माण करता येतात। यातल्या अनेक ध्वनी उच्चारातून दाखवता येतील, पण लिहून दाखवता येणार नाही। खेळण्याच्या भरामध्ये मुलांच्या तोंडून आपोआप प्रकट होणारे नाना तऱ्हेचे आवाज आपण या ठिकाणी ऐकतो। जनावरे हसतात आणि या हसण्याच्या प्रक्रियेतून सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा अनेक प्रकारचे ध्वनी बाहेर पडलेले दिसतात। गुराखी जी आहे, या गुराख्याकडून या ठिकाणी बाहेर पडणारे विशिष्ट अशा प्रकारचे जे ध्वनी आहेत त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो। तर अशा प्रकारचे आवाज आणि अनेक माणसे उच्चारत असतात। माणसाच्या ही इतर अनेक कृतीमधून ध्वनी लुप्त असतात। उदाहरणार्थ खोकला, उचकी, शिंक, जांभई, हसणे, रडणे, ढेकर देणे या गोष्टी भाषा नव्हेत। याचा अर्थ असा की भाषेत वापरले जाणारे ध्वनी मोजकेच असतात। या ध्वनींचा 2 पातळीवर आपल्याला अभ्यास करता येईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की स्वनविज्ञान जगातील भिन्न देशातील आणि समाजातील माणसं कोणकोणते उच्चारण कशा प्रकारे करतात, असे उच्चारण करताना वाघ इंद्रियाची हालचाल कशी होते, प्रत्येक ध्वनीच्या उच्चारणाचं स्थान कोणतं आहे, असं उच्चारण्यासाठी करावा लागणारा प्रयत्न कोणता आणि अशा सर्व ध्वनींचे वर्गीकरण कसे केले जाते, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला स्वनविज्ञानात केला जातो। दुसरा भाग या ठिकाणी असा आहे की स्वनिविन्यास। स्वनिविन्यासामध्ये आपल्याला भाषेत योजल्या जाणाऱ्या आणि भाषा स्वनिमांचा अभ्यास करावा लागतो। सर्वसाधारणपणे मनुष्य प्राणी तऱ्हेतऱ्हेचे ध्वनी निर्माण करत असला तरी प्रत्येक भाषक समाज स्वतःचे वेगळेपण जपत असतो आणि प्रकट करीत असतो। आता यामध्ये आपण उदाहरण म्हणून 2 शब्दाचं या ठिकाणी घेतलं तर लक्षात येईल की चमचा आणि जगणे या 2 शब्दामधला च आणि ज हे मराठी भाषिकांच्या उच्चारण्याचं एक खास वैशिष्ट्य आहे। आता इतर बहुभाषिक जी हे शब्द जर उच्चारण्याचा प्रयत्न करू लागले तर आपल्याला असं लक्षात येईल चमचा, जगणे असा त्यांचा उच्चार या ठिकाणी होईल। आणि म्हणून प्रत्येक शब्दाचं एक वैशिष्ट्य असतं, त्याचा विचार स्वनिविन्यासामध्ये केला जातो। अर्थात स्वनविज्ञानाच्या अभ्यासाचं पाठबळ असेल तरच स्वनिविन्यास आपल्याला चांगल्या प्रकारे जाणून घेता येतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। भाषा अभ्यासाचं दुसरं महत्त्वाचं अंग या ठिकाणी असं आहे की व्याकरणामध्ये आपल्याला शब्दाचा विचार आणि रूपविन्यास आणि वाक्यविन्यास या 3 गोष्टींचा विचार व्याकरणाच्या माध्यमातून, आधुनिक भाषा विज्ञानाच्या माध्यमातून समजून घ्यावा लागतो। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला व्याकरण हा शब्द आपल्या परिचयाचा आहे। व्याकरण आपल्याला माहीत नाही अशातली गोष्ट नाही। व्याकरण या संज्ञेचा अर्थ विशेष तत्वाने स्पष्ट करणं असा आहे। भाषेचं किंवा बोलण्याचं रूप आणि त्या संबंधीची नियमव्यवस्था यांचं स्पष्टीकरण व्याकरण करीत असते। आता आपल्याला ध्वनी उच्चारता आला आणि अशा प्रकारचा हा ध्वनी एकामागून एक ध्वनी उच्चारता येऊन शब्द तयार करता आले तरी तेवढ्याने भागत नाही। आपल्याला एकामागे एक
असे अनेक शब्द उच्चारावे लागतात आणि अशा शब्दांमध्ये विशिष्ट प्रकारचा संगतीक्रम आणि हेतू असावा लागतो. आलेल्या शब्दांच्या उच्चारामुळं आणि त्याच्यामध्ये रूपामध्ये वेगळ्या प्रकारे बदल करून वापरावा लागतो. शब्द रूपामध्ये होणारे हे जे सकारण बदल म्हणजेच विकारण, त्याचा अभ्यास व्याकरण या घटकामध्ये केला जातो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की व्याकरणाच्या माध्यमातून आपल्याला लिंग, वचन, विभक्ती या कारणासाठी शब्दांचं मूळ रूप अनेकदा बदललं जातं. दोन किंवा अधिक शब्द जोडले जातात आणि एका शब्दापासून दुसरे अनेक शब्द बनविले जातात. व्याकरणाच्या शब्दविचार या विभागातील सर्व घटकांचा अभ्यास या ठिकाणी होतो. मनातील एक विशिष्ट अशी एका किंवा अनेक शब्दांच्या द्वारा संपूर्णपणे विचार या ठिकाणी प्रगट केला जातो आणि हा प्रगट करत असताना त्या रचनेला वाक्य असे म्हणतात. आता या वाक्यामध्ये काही किमान घटक असावे लागतात. त्या घटकांचा परस्पर संबंध, तेच विधान वेगळ्या प्रकारे करण्यासाठी करावे लागणारं वाक्य रूपांतर, या सर्वांचा समावेश आपल्याला वाक्य विचारामध्ये करावा लागतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर हा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ध्वनी विचाराचा पाया जर तयार असेल तरच त्यावर व्याकरणाची इमारत उभी करता येते. नवे अशा प्रकारची सक्षमपणाने इमारत उभी करता येते. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की कोणत्याही भाषेबाबत व्याकरण हाच विभाग केंद्रवर्ती झालेला या ठिकाणी दिसून येतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं अंग जे आहे ते आहे अर्थविचाराचं. भाषा ही जितकी शारीरिक तितकीच ती बौद्धिक आणि मानसिक क्रिया असते. भाषिक क्रिया ही एकाच वेळी इंद्रिय गोचर म्हणजे शरीराला जाणवणारी आणि मनोज्ञ म्हणजे मनाने जाणता येणारी जी बाब आहे तिच्याबद्दल निश्चित विधान करणे तसं सोपं नाही आहे. कारण माणसाचं मन ही एक अतिशय गूढ, तरल, गुंतागुंतीची आणि आव्हान देणारी गोष्ट आहे. म्हणजे कोणतीही बोलण्याची क्रिया घडताना माणसाच्या असलेल्या ध्वनी केंद्राद्वारे आणि वाघ इंद्रियाच्या हालचालीद्वारे मनुष्य या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बोलू शकतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून आपणास कोणता आशय व्यक्त करायचा आहे मेंदूकडून आधी ठरवलं जातं आणि त्या आशयाच्या संदर्भामध्ये कोणता ध्वनी संकेत आहे ते विचारात घेतलं जातं आणि मगच बोलण्याची कृती होते आणि बोलण्याच्या कृतीनंतरच शारीरिकदृष्ट्या श्रवणाचं कार्य प्रथम घडतं आणि त्यानंतर लगेच मेंदूतील श्रवण केंद्रास मज्जातंतूच्या द्वारा संदेश पोहोचविला जातो आणि असे संदेश पोहोचतात त्याचा अर्थ लावण्याचं काम लगेचच घडतं. त्यालाच आपण बोलणे किंवा ऐकणे असे म्हणतो. तर एकंदरीमध्ये बोलणे आणि ऐकणे ही क्रिया आपल्या मज्जातंतूच्या द्वारे तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय, तिथून आदेश आल्याशिवाय घडू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. मेंदूतील या श्रवण केंद्राचं काम नीट न झाल्यास ज्या व्यक्तीला ऐकू येते पण समजत नाही, या सर्व क्रिया एका मागोमाग एक सुसंगतपणे अखंडपणे होत असतात. मेंदूतील श्रवण केंद्राचे कित्येक वैशिष्ट्ये आपल्याला या पद्धतीने दिसतील. ऐकण्याची क्रिया घडत असताना इतर अनेक आवाज आपण टाळून आपणास पाहिजे तिकडेच लक्ष पुरवतो आणि पाहिजे तेच आपण ऐकत असतो, हेही तितकंच खरं आहे. एकंदरीमध्ये ऐकणे आणि बोलणे ही क्रिया घडत असताना अर्थप्रक्रिया या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून अर्थप्रक्रिया ही इतकी गुंतागुंतीची असून ती योग्य प्रकारे होण्यावरच संवाद प्रक्रिया अवलंबून आहे आणि म्हणून संवाद होणं, सुसंवाद होणं
यामध्ये अर्थप्रक्रियेचं खूप मोलाचं काम आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर चौथं भाषेचं महत्त्वाचं अंग जे आहे ते म्हणजे शब्दसंग्रह. शब्दामध्ये या ठिकाणी खूप मोठी ताकद आहे. भाषेमध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत, या शब्दांची घटना, शब्दांचे प्रकार, शब्दांचं आदानप्रदान, या सर्व गोष्टी प्रामुख्याने इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी ध्वनींच्या संयोगाने संकेतावर आधारलेले असे शब्द आपण बनवतो आणि भाषा व्यवहारामध्ये या घटकालाच महत्त्वाचं कार्य करावं लागतं, हेही आपल्याला सांगता येईल. शब्द सावकाश उच्चारता येतो, शब्द आपल्याला घाईने उच्चारता येतो, शब्द आपल्याला जोर देऊन उच्चारता येतो, शब्द आपल्याला निसटता उच्चारता येतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं तो ध्वनीवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि वेगवेगळ्या शब्दांचा संयोग आपल्याला करता येतो, शब्दाचं विभाजन करता येतो, शब्दाच्या क्रमाला महत्त्व असतं, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून मी पुस्तक वाचतो आहे हा मराठी भाषिकांनी स्वीकारलेला शब्दक्रम आहे. प्रत्येक व्यक्ती बोलताना शेकडो शब्द या ठिकाणी वापरत असते आणि त्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा एक शब्दसंग्रह आहे असं आपल्याला इथे निश्चितपणाने सांगता येईल. वाढतं वय, शिक्षण, विविध व्यवसाय आणि जीवनातील लहान मोठे अनुभव यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा शब्दसंग्रह हा दिवसेंदिवस वाढत असतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की दुसऱ्या प्रांतात राहणं, दुसऱ्या भाषिकाशी स्वभाषेपेक्षा वेगळ्या भाषेतून व्यवहार करणं यासारख्या कारणांमुळं विशिष्ट आशय व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेत कोणता संकेत आहे याची सवय सुटल्यामुळे विस्मरण होते आणि तेवढ्या प्रमाणात आपण शब्दसंग्रह कमी आपला होतो. तो भाषक समाज सांस्कृतिकदृष्ट्या किती प्रगत आहे, त्याच्या गरजा कोणकोणत्या आहेत, त्याच्या उद्योग व्यवसायाची क्षेत्रे किती समृद्ध आहेत, यावरच त्या भाषेचा शब्दसंग्रह अवलंबून असतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर आपल्याला भौगोलिक, सामाजिक, राजकीय, भौतिक आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या शब्दसंग्रहात परिवर्तन होत असतं आणि जीवनातील परिवर्तनाचा शब्दसंग्रहातील परिवर्तनाशी संबंध असतो. शब्दसंग्रह भाषा अभ्यासाच्या क्षेत्रात शब्दासंबंधीच्या घडामोडीचा विचार या ठिकाणी केला जातो. शब्दांचे विविध प्रकारे वर्गीकरण आणि विश्लेषण केले जाते. यातूनच शब्दांच्या जाती, विकारी शब्द, अविकारी शब्द, शुद्ध शब्द, साधित शब्द, स्वकीय शब्द, परकीय शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे अनेक प्रकारे शब्दाचं वर्गीकरण आपल्याला इथे सांगता येईल. आणि अशा प्रकारचं शब्द निर्मितीच्या, शब्दातील परिवर्तनाचा, बोलण्यातील शब्दनीतीचा विविध प्रकारे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो. अशा अभ्यासातून आपल्याला लहान मुलाला ओळखसुद्धा आपल्याला शब्दापासूनच होताना दिसून येते. मोठ्या व्यक्तीला सुद्धा परभाषा शिकताना शब्दाला आणि शब्द योजनेला सामोरे जावं लागतं. त्यामुळे शब्दसंग्रह या भाषेच्या अंगाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्याचा शब्दसंग्रह सक्षम अशा प्रकारचा आहे, तो चांगल्या प्रकारचा वक्ता म्हणून बोलू शकतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या भाषा अभ्यासाच्या 4 प्रमुख अंगाच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल की भाषा जी बोलली जाते आहे ही काही फक्त ध्वनीच्या माध्यमातून बोलली जाते, व्याकरणाच्या माध्यमातून बोलली जाते, फक्त अर्थविचाराच्या माध्यमातून बोलली जाते किंवा शब्दसंग्रह सक्षम असला म्हणजे आपल्याला भाषा बोलता येईल, असं या ठिकाणी काहीही नाही. जगामधली कुठलीही भाषा ही वरील 4
अंगांच्या माध्यमातूनच आपल्याला सक्षमपणाने बोलता येते, लिहिता येते, वाचता येते, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी केवळ ध्वनींचं उच्चारण म्हणजे भाषा नाही, अशा ध्वनींच्या साहाय्याने शब्द बनविता आपल्याला आले पाहिजेत. आणि असे शब्द योजनेत आपल्याला क्रम असला पाहिजे आणि संगती असली पाहिजे. शब्द किंवा वाक्य निरर्थक पद्धतीने वापरता येईल, पण त्यामुळे आपलं संज्ञापन हे कार्य जे आहे भाषेचं ते सिद्धीत जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला शब्द किंवा वाक्य यांच्या आधाराशिवाय अर्थ प्रकट करता येणार नाही. उचित असा मेळ निर्माण झाल्याशिवाय भाषा आकाराला येऊ शकत नाही. यासाठीच भाषा ही समग्रपणे या ठिकाणी आपल्याला वापरावी लागते. केवळ अभ्यासाच्या सोयीसाठी तिचे वेगळे घटक कल्पिलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भाषा प्रकट करण्यासाठी ध्वनिविचार, व्याकरण, अर्थविचार आणि शब्दसंग्रह या चारही घटकांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. हेही तितकंच खरं आहे. धन्यवाद मित्रांनो.